नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या बंद दरम्यान गालबोट लागलेला आहे, कारण जुन्या नाशिकमध्ये दगडफेक आणि 2 गट समोरासमोर आलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली। आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत, आपण माहिती घेतलेली आहे, नेमकी काय सध्याची परिस्थिती आहे? बांगलादेशमध्ये गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी जी राजकीय परिस्थिती उद्भवली आणि त्यामुळे दंगली त्या ठिकाणी झाल्यात, पण खरं म्हणजे सगळं डायव्हर्ट होऊन हिंदू जे कुटुंब आहेत, हिंदू परिवार आहेत, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय अत्याचार विशेष करून महिलांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा निषेध म्हणून आज सकल हिंदू समाजाने राज्यभर बंद पुकारलेला होता। आणि नाशिकमध्ये सुद्धा असाच बंद पुकारलेला असताना काही ठिकाणी शाब्दिक बोलाचाली झाल्यात, त्यातून किरकोळ दगडफेकीचे प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत। मी त्या संदर्भामध्ये तिथले पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याशी संपर्कात आहे, जिल्हाधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहे, पण आता परिस्थिती निवळलेली आहे। तणाव निश्चित आहे, पण परिस्थिती त्या ठिकाणी आता फार हाताबाहेर गेलेली नाही। पण या निमित्ताने मी विनंती करेल की आपण सर्वांनी शांतता ठेवायची, सलोखा ठेवायचा आहे। शेवटी झालेली घटना इतकी चुकीची आहे बांगलादेशमध्ये, त्याचं समर्थन कोणी करता कामा नये। कोणी असो, आपल्या देशात तर आपण सगळे एकोप्याने राहतो, हिंदू असेल मुस्लिम असेल, पण त्याचं समर्थन कुणीही करता कामा नये, ते करतही नाही आहे। पण बंदगिंद सारख्या छोट्या गोष्टींवरून आपसामध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन मी सर्वांना या ठिकाणी करतो। आपण पोलीस आयुक्तांशी बोललेला आहात, आता सध्याची काय परिस्थिती आहे, कुणावर काही कारवाई केली आहे पोलिसांनी? नाही, कारवाई वगैरे होत राहील, पोलीस सुद्धा सगळे गस्त घालतायत, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दोन्हीकडे थोडा ताणतणाव आहे, दोन्हीकडे ताणतणाव आहेत, लोक जमलेले आहेत, पण मला असं वाटतं की पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी मला म्हणाले की थोड्या वेळामध्ये हा सगळा तणाव कमी होईल। मी सुद्धा आता सिन्नरला एका कार्यक्रमाला आलेलो आहे, मी तासाभरामध्येच नाशिकला पोहोचतोय। आपण काय आवाहन कराल? निश्चित आव्हान हेच, बाबा शांतता ठेवा। आपल्याला अशा आपसामध्ये भानगडी करून, दंगली करून, आपसामध्ये वैर वाढून या ठिकाणी चालणार नाही। आपल्याला राज्याचा विकास महत्त्वाचा आहे, आपल्याला शांतता ठेवायची आहे। कुठेही कुठे गालबोट लागेल आणि जातीय सलोखा कुठेतरी खराब होईल, बिघडेल, असं कुठलंही काम आपल्याला कोणाला करायचं नाही आहे। आणि त्यामुळे मी सर्वांना पुन्हा सांगेल की आपण सर्वांनी संयम ठेवायचा आहे, शांतता ठेवायची। शेवटचा प्रश्न, हे सगळं प्रकरण सुरू असताना, दगडफेक वाद सुरू असताना आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांकडून विधानं येत आहेत की दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढली पाहिजे, अन्य काही नेत्यांकडूनही या सगळ्या संदर्भामध्ये विधानं येतात? नाही, मला वाटतं पाठ सोडण्यामध्ये दगडफेक करता कामा नये कोणी, ही वस्तुस्थिती आहे ना। उगाच जर कोणी दगडफेक करत असेल तर ते योग्य नाही आहे, योग्य नाही ना। जे बघा, जे चूक करतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे तर कोणालाही वाटेल, आपल्यालाही वाटेल। आणि म्हणून मला असं वाटतं की पाठ सोलून काढली पाहिजे किंवा त्यांना जरा जरब बसवली पाहिजे किंवा कारवाई केली पाहिजे, हे तर कोणी सांगेल आणि ते केलं पाहिजे, या मताचा मी आहे। जे कोणी चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही जर दगडफेक करत असाल तर हे काही योग्य नाही। आपण पाहतोय, हे होते गिरीश महाजन। आता पुढच्या काही वेळामध्ये ते स्वतः देखील नाशिकची जी परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे त्याच्या संदर्भात पाहणी त्या ठिकाणी करणार आहेत। अधिकाऱ्यांशी ते संपर्कात आहेत आणि कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये अशा पद्धतीचं आवाहन गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।